आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे। मतदारांना ए बाबा तो ड्रोन आहे ना, ड्रोन थोडं डोक्यावर आण, माझ्या वारा पडतो थांब। हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे। या विषयामध्ये अनेक लोकांनी, माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे, भाषणं दिलेली आहेत, बोललेलो आहेत। तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही। आज तुम्ही सगळेजण खूप बरेच लांबून सगळीकडनं आलेला आहात। सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात। खरं तर छोटे विषय आहेत, काही फार मोठा विषय नाही हा। आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत। शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत। एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत। शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत। अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं, अपयश कोणाचं, सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? पण मी आज 2-3च गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत। खरं तर हे 4,500 मतदार आहेत, 4,500, 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे, यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आत्ता जस्ट फक्त 3 नावं आणली आहेत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर। ही त्यांची मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।